पण आशाताईंविषयी सांगायचं झालं तर अनेक पिढ्यांचं भावविश्व समृद्ध करणारी गायकी. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं आहे की माझा संपर्क त्यांच्याशी मी साधारणपणे 7वी-8वीत असताना आला होता. आणि मी त्यांच्या घरी गेलो होतो सरळ. मला भेटायचं होतं कारण मी त्यावेळेपासनं म्हणजे मी लहान असल्यापासनं मला त्यांच्या वडिलांच्या गायकीची जी भुरळ होती ती खूप लहानपणापासून होती. कारण पंडित तुळशीदास बोरकर माझ्या घरी यायचे मला शिकवायला. त्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा ते सगळं ऐकवलं होतं आणि तेव्हा मला वाटलं होतं की मास्टर दीनानाथांच्या गायकीशी आपला काहीतरी संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे हे फक्त कोण सांगू शकत होतं तर आशाताई, ज्यांनी ते सगळं गाऊन ठेवलं आहे. तर म्हणून मला त्यांची भेट घ्यायची होती आणि ती झाली. आणि ती झाल्यानंतर अनेक भेटीनंतर होत गेल्या. आणि ते झाल्यानंतर त्यांनी माझ्या शाळेमध्ये एकदा पत्र लिहिलं होतं की हा मुलगा माझ्याकडे येतो आणि हा छान गातो आणि विशेषतः आमच्या बाबांचं गातो, हे तुम्हाला माहिती आहे का, असं माझ्या मुख्याध्यापकांना त्यांनी शाळेत पत्र लिहिलं होतं. आणि तेव्हा माझ्या शाळेत कळलं की हा ह्या लेवलचा गातो. तोपर्यंत मी गातो, माझं गाणं ऐका वगैरे हे सगळं मला आत्ताही जमलं नाही, तेव्हा येतही नव्हतं. तर हे सर्व गोष्टी होत असताना मला असं एक एक गोष्टींचा काय म्हणतात त्याला उमजत गेल्या की आशाताईंचे सूर असतील किंवा लतादीदींचे सूर असतील हे किती पवित्र आहेत. पवित्र म्हणण्यापेक्षा कसं की आत्म्यातल्या ज्या तारा असतात ना आतमधल्या, त्याला छेडायची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात, त्या ऐकल्यानंतरच त्या आतमध्ये वाजू लागतात. तर त्यातला आवाज म्हणजे आशाताई आणि लतादीदींचा आवाज. आणि दुसरं सांगायचं कसं आहे की लहानपणापासनं त्यांचा सहवास मिळाल्यामुळे म्हणजे कसं की त्यांच्या बाबांच्या विषयी मला काही अडलं की मी त्यांनाच विचारायचो. ते हो दोघींनाही विचारायचो आणि ते मला सांगायचे. आणि ते सांगत असताना कधी कधी बंदिशीची चाल पण गाऊन दाखवायचे मला सांगताना. आता मला एकदा तिलक कामोदची एक बंदिश अडली होती, तर दीदींनी मला ती व्यवस्थित अशी नाही, ती मिंडेत अशी गायली पाहिजे. आणि मुळात दीदींमुळे मला एक गोष्ट समजली की मास्टर दीनानाथांची गायकी काय किंवा लतादीदींची गायकी काय, ही सगळी मिंडेतली गायकी आहे. आणि हे सगळं समजत असताना आपण आपल्या आवाजावर कसं काम करावं. पण मिंडेतली आहे म्हणजे